प्रेज द लॉर्ड. माझ्या परमेश्वरांच्या लेकरांनो, मी तुम्हा सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल वर्ड ऑफ गॉडमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. माझ्या परमेश्वरांच्या लेकरांनो, आज जे वचन मी तुम्हासमोर घेऊन आलेलं आहे किंवा ज्या वचनांवरती आपण मनन करणार आहोत ते वचन आहे मार्क याचा 11वा अध्याय 24 पासून 26 पर्यंत. जे वचन मी आता तुम्हासाठी वाचून दाखवणार आहे. या कारणास्तव मी तुम्हास सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमच्या स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता आपण जे वचन ऐकलं किंवा जे वचन मी तुमच्यासाठी वाचलं, जर आपण त्या वचनांकडे लक्ष दिलं तर आपल्याला प्रामुख्याने त्या 4 घटक आढळतात. सर्वप्रथम प्रार्थना, दुसरी विश्वास, तिसरी क्षमा आणि चौथी म्हणजे पिता. माझ्या परमेश्वराने ऐकल्यानं जर आपण या मुख्य घटकांचे विश्लेषण केले तर आपल्यास दिसून येईल की प्रार्थना ही आपल्या जीवनाचा श्वास आहे. आणि आपण सर्व जाणतो की ज्या व्यक्तीमध्ये श्वास नसतो तो व्यक्ती मृत असतो, कारण मृत शरीरामध्ये कुठलीच वाढ होत नसते. तुम्ही कधी ऐकलं आहे का की एका मृत्यू शरीराचे केस वाढले, एका मृत्यू शरीराचे नखं वाढले, एका मृत्यू शरीराची उंची वाढली? कधीच नाही. त्याच पद्धतीने आपल्या आत्मिक वाढीसाठी प्रार्थना ही आपल्या जीवनात असणं फार आवश्यक आहे. प्रार्थनेमुळं आपल्या आत्मिक जीवनाची उन्नती होत असते. दुसरी गोष्ट आहे विश्वास. विश्वास हा ख्रिस्ती जीवनाचा आत्मा आहे, कारण की जर आपल्याला ख्रिस्ती जीवनात तारण प्राप्त करायचं आहे तर आपणास पवित्र आत्मा मिळवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे क्षमा. क्षमा ही आपल्या स्वर्गाच्या राज्याची किल्ली आहे. थोडक्यात काय तर क्षमा ही परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या जवळ जाण्यात आणि परमेश्वरापासून सर्व आशीर्वाद घेण्याची चावी आहे. आणि चौथा म्हणजे पिता, जो आपल्या सर्वांचा अंतिम ध्यास आहे. आणि आज ज्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे किंवा ज्या विषयावरती आपण मनन करणार आहोत ती म्हणजे आपली प्रार्थना. सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणजे काय हे समजून घेऊया. प्रियांनो, प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संभाषण करणे. प्रार्थना म्हणजे परमेश्वराबरोबर एकरूप होणे. प्रार्थना म्हणजे त्याच्या उपस्थितीमध्ये राहणे. आणि जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीत राहतो तेव्हा तेव्हा आपण आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. कारण शास्त्र आपल्याला असे सांगते की तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असे समजा. आमेन. आणि आज आपण जेव्हा प्रार्थनेविषयी बोलणार आहोत तर आपल्याला सर्वप्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे की आज आपल्या प्रार्थनेचं आयुष्य किती आहे. माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो किंवा फार जणांना बघतो किंवा आपल्या डोक्यामध्ये विचार येतात तेव्हा जाणतो की आपल्या प्रार्थनेचं आयुष्य किती आहे. 25 मिनटं, 15 मिनटं, 30 मिनटं, 1 तास. परमेश्वराने आपल्याला आपल्या आयुष्यात सर्वात उत्तम काय दिले आहे? तर माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, परमेश्वराने जर आपल्याला सर्वात उत्तम आपल्या आयुष्यात काय दिले आहे तर ते म्हणजे आपले जीवन, आपले आयुष्य. कारण की त्याने आपल्याला मनुष्य बनवून या पृथ्वी तलावर पाठवलं. त्याला पाहिजे असतं तर त्याने आपल्याला कुठलाही प्राणी बनवला असता, कुठलाही जलचर किंवा किडा मकोडा बनवून पाठवला असता, पण त्याने आपल्याला
मनुष्य बनवून ह्या पृथ्वी तलावर पाठवलं, कारण की त्यांनी आपल्यावरती दया आणि प्रेम केलं. शास्त्र आपल्याला सांगतं, जेव्हा परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली, आपल्या प्रतिरूपाचा त्याला बनवला, त्याच्या नाकपुड्यामध्ये जेव्हा आपला श्वास सोडला आणि तो म्हणाला की हे माझी सर्वात उत्तम निर्मिती आहे. त्याने म्हटलं की परमेश्वराने म्हणाला की मनुष्य हा माझी सर्वात उत्तम निर्मिती आहे. आणि तेच शास्त्रभाग आपल्याला सांगतं की आपल्याकडे जे उत्तमातलं उत्तम हे परमेश्वराला द्यायचं आहे. तर आता आपल्याला मला सांगा, आपल्या आयुष्यात सर्वात उत्तम काय आहे? सर्वात उत्तम आपलं आयुष्य. आणि ह्या आयुष्याला परमेश्वराने एक वेळ निर्मिती दिलेली आहे. आधीच्या काही लोक 800 वर्ष, 900 वर्ष, 1000 वर्ष पण जगत होते. पण आजच्या काळामध्ये लोक 70 वर्ष, जास्तीत जास्त 90 वर्ष जगतात, शास्त्रभाग आपल्याला सांगतो. आणि ह्या आजच्या जगित लोकांनी ह्या वर्षांना वेळेमध्ये बांधलेला आहे. 24 तासाचा एक दिवस. जर आपलं आयुष्य 24 तासाच्या घंट्यांवरती चालतो, कारण की शास्त्र सांगतं उद्याची चिंता करू नको. जर आजच्या 24 तासाचा मी विचार केलो, जे आजचे 24 तास माझ्याकडे आहेत, त्या आयुष्यातले जे परमेश्वराने मला दिलेलं आहे, त्या 24 तासामधला माझा दशांश, जे उत्तम आयुष्य मला परमेश्वराने दिलेलं आहे, ते मी परमेश्वराला दिलेलं आहे का? म्हणजे माझ्या आयुष्यातले 2 तास 40 मिनटं एका दिवसाचे मी परमेश्वराला दिले आहेत का? हालेलुया. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो शास्त्रामधून, दानिएलाचं. दानिएल हा आपल्या आयुष्यात नित्यक्रमाने प्रार्थना करणारा. शास्त्र आपल्याला सांगतो की तो दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायचा आणि तो यरूशलेमकडे तोंड करून नियमाने प्रार्थना करायचा. म्हणजे तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपला वेळ घालवायचा. आपल्या आयुष्यातला वेळ तो किती का बिझी असेना, किती का असेना, तो नियमाने घरी जायचा. त्याची वेळ ठरली असायची, तो घरी जायचा, घरी जाऊन प्रार्थना करायचा, गुडघे टेकायचा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसायचा. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्याच्यावरती संकट आले, त्याला सिंहाच्या गुफेमध्ये टाकण्यात आले. बघा, जेव्हा त्याला सिंहाच्या गुफेमध्ये टाकण्यात आले तेव्हा तिथे एक सिंह नव्हता, भरपूर सिंह होते, म्हणजे एकापेक्षा जास्त सिंह होते. आणि ते सिंह उपाशी होते. आणि कुठल्याही उपाशी सिंहासमोर कुठलाही आहार गेला किंवा कुठलंही जीव प्राणी गेलं तर ते त्याचा फरशा 15 मिनिटात पाडतात. पण आपल्याला शास्त्रात असं दिसून येतं की जेव्हा दानिएलाला त्या सिंहाच्या गुफात सोडण्यात आलं, दानिएल रात्रभर प्रार्थना करीत होता. आणि जेव्हा सकाळी बघण्यात आलं तेव्हा त्या सिंहाचे मुख बंद होते. हालेलुया. म्हणजे दानिएल हा रात्रभर परमेश्वराच्या उपस्थितीत होता. परमेश्वर स्वतः तिथे हजर होता. दानिएलाशी संवाद करत होता. दानिएलाशी एकरूप होता. दानिएलाचा परमेश्वराचं संभाषण चालू होतं. आणि जेव्हा परमेश्वर दानिएलाबरोबर होतो किंवा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असता, त्यावेळेला सैतानासारखे किती जरी सिंह, किती जरी शत्रू तुमच्या समोर आले तर परमेश्वर त्यांचे तोंड बंद करेल. आमेन. कारण की परमेश्वराने हे तुम्हाला दिलेलं अभिवचन आहे. मी तुम्हाला आणखीन एक दासाचं उदाहरण देऊ इच्छितो. जॉनी लिव्हरचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. तो बेसिकली एक एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधून आहेत आणि त्यांचं आयुष्य फार बिझी असतं. फार म्हणजे फार बिझी असतं. कधी ह्या शहरात, कधी त्या शहरात त्यांचे स्टेज शोज वगैरे चालू असतात. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी परमेश्वराला अनुभवलं आणि तेव्हा ते परमेश्वराला समर्पित झाले, त्या वेळेपासून आजपर्यंत मिस्टर जॉनी लिव्हर दिवसातून 8 तास परमेश्वराला देतात. त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते बायबल वाचतात. त्यांना जेव्हा वेळ मिळेल ते त्यांच्या प्रार्थनेमध्ये जातात. मग ते शूटिंगच्या वेळेला असो, त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून ते प्रार्थना करतात. विमानात बसले असेल तेव्हा ते बसून प्रार्थना करतात. एकतरी कामी बसलं असेल ते बसून प्रार्थना करतात. पण ते नियमितपणे आपले 8 तास परमेश्वराला देतात. जर तो एवढा बिझी मनुष्य असून दिवसातले 8 तास परमेश्वराला देतो, तर आपण दिवसातले 2 तास 40 मिनिटं आरामात परमेश्वराला देऊ शकतो.
तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रार्थनेचं आयुष्य किती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रार्थनेचं आयुष्य वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराबरोबर जास्त वेळ घालवणं फार गरजेचं आहे. पुढे आपल्याला आणखीन एक गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण कशा प्रकारे प्रार्थना करतो. म्हणजे परमेश्वराच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू इच्छितो की बहुतांश आपल्या ज्या प्रार्थना असतात त्या इमोशनल असतात, पण आपली प्रार्थना ही स्पिरिच्युअल असावी असे शास्त्र आपल्याला सांगते. आज मुक्त आपण परमेश्वराकडे आपली दुर्बलता मांडतो की परमेश्वर आम्ही आजारी आहोत, आमच्यावरती कर्ज आहे, आम्हाला हे दे, आमचं लग्नच होत नाही, माझा बॉसच चिडतो, शेजारचे त्रास देतात. हे आपण सर्व दुर्बलता आपण परमेश्वराकडे मागतो. पण आपण असे न करता आपलं पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की पवित्र आत्मा मागा, कारण की पवित्र आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला शिकवेल आणि ती प्रभूला मान्य होईल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परमेश्वराकडे पवित्र आत्म्याचा अभिषेक मागा, परमेश्वराकडे पवित्र आत्म्याचं अभिवचन मागा, त्याची उपस्थिती मागा. परमेश्वराला म्हणा की हे परमेश्वरा मला तू माझ्या आयुष्यात हवा आहे. परमेश्वराला म्हणा की हे परमेश्वरा मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, मला तुझ्या सहवासामध्ये वेळ घालवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे ह्या गोष्टी मागता तेव्हा शास्त्र सांगतं की तुम्ही जेव्हा पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडे जे काही मागाल पवित्र आत्मा तुम्हाला ते पुरवेल, परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टी पुरवेल. हालेलुया. कारण की परमेश्वराने आपल्याला आधीच अभिवचन दिलेलं आहे. फक्त आपल्याला त्याच्या मनायोग्य, त्याच्या मनाला अनुसरून त्याच्या पवित्रतेमध्ये येऊन ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळी पवित्र आत्मा आपल्या ठायी असणं गरजेचं आहे. आणि पवित्र आत्मा त्याच्यावरच येतो जो आत्म्याने पवित्र असतो, जो आत्म्याने पवित्रता असतो, जो नीतिमत्वाने वागतो. पवित्र आत्मा त्याच्यावरच असतो. तर परमेश्वराच्या लेकरांनो, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला बोलवा, तुम्ही पवित्र आत्म्याची सहभागाती मागा. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती उतरेल तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये याल. तेव्हा तुम्हाला ह्या जगिक गोष्टी सोडा, परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून गोष्टी पुरवेल. मी तुम्हाला पुढचं एक छोटंसं वचन देऊ इच्छितो, जरा पुढच्या टप्प्यामध्ये जर नोट करून घ्या. मत्तयाचा 26 अध्याय 40 ते 41 वचन मी तो तुमच्यासाठी वाचतोय. मग तो शिष्याकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आता आपण इथे हे पाहतोय की प्रभू येशू ख्रिस्त हा रात्रभर प्रार्थना करून येत आहे आणि त्याला त्याचे शिष्य हे झोपलेले आढळतात. आणि त्यावेळेस तो त्यांना आपल्या शारीरिक दुर्बलतेवरती लक्ष केंद्रित करून सतर्क राहायला सांगतोय. कारण की त्याला माहिती आहे सैतान हा तुम्हाला आत्मिकरित्या कधीच हरवू शकत नाही. तो तुम्हाला शारीरिकरित्या दुर्बलतेनेच रोखू शकतो. आणि सैतान आपलं काम चोख करतो. त्याला आपलं काम माहिती आहे, कुणाचं शारीरिक त्याला कसं कुठं लावायचं, कोपऱ्यामध्ये घ्यायचं आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. तुम्ही बघा, नेमकं तुम्ही बायबल वाचताना तुम्हाला झोप येते. कुणाच्या घरी प्रार्थना चालू असते तेव्हा तुमचं अंग दुखायला चालू होतं. माझा हातच दुखतोय, माझा प्रातच दुखतोय, इथं प्रार्थनेत जायचं आहे, मी येऊ शकत नाही, ब्रदर माझा पाय फार दुखत आहे, अंग दुखत आहे, ताप आलं. हे सर्व जर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत असतील तर तुमच्या आयुष्याला तुम्ही मागे घेऊ नका. प्रभू येशूला धन्यवाद द्या आणि प्रार्थनेत स्थिर राहा. कारण की परमेश्वर आधीच म्हणतो की आत्मा उत्सुक आहे पण शरीर हे दुर्बल आहे. या वचनात आपल्याला आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते की आपण आपल्या शारीरिक गोष्टीवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण की परमेश्वर जेव्हा त्यांच्याकडे आला तो रात्रभर प्रार्थना करून आला होता आणि त्याला त्याचे शिष्य रात्री झोपलेले आढळले. रात्र ही जगिक लोकांसाठी विश्रांतीसाठी असते, पण ख्रिस्ती लोकांसाठी ती परमेश्वराकडे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी असते.
पहिले राजे 8वा अध्याय 12 वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी निभाड अंधारात वस्ती करीन. म्हणजे आपला परमेश्वर हा घोर अंधारामध्ये वस्ती करतो. आणि आणखीन एक वचन आहे मार्क याचा 1 अध्याय 35 वचन, मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. मोठ्या पहाटे म्हणजे ना ती पूर्ण सकाळ होती ना ती पूर्ण रात्र होती. कारण की प्रभू येशूला माहिती होते की परमेश्वराकडनं सामर्थ्य प्राप्त करायची गरज आहे, तर त्याला पहाटे प्रार्थना करायची. कारण की तो देव जरी असला तरी देहात असून मनुष्य म्हणून तो जन्माला आला होता. आणि तो मनुष्यरूपी देहात असल्यामुळे त्याला परमेश्वराकडनं सामर्थ्याची गरज होती. आणि ते प्राप्त करण्यासाठी परमेश्वर रात्रभर प्रार्थना करत असायचा. एवढे की त्याचा घाम हा रक्त होईल असा प्रार्थना करायचा. तुमचे माझे युद्ध हे रक्तमांसाबरोबर नाही आहे. तुमचे माझे जे युद्ध आहे ते आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. म्हणून आपल्याला सामर्थ्याची गरज आहे. आणि त्याच गरजासाठी आपल्याला सामर्थ्य प्राप्त गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात त्याग करत नाही आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत नाही. जोपर्यंत आपली झोप, आपली इच्छा, आपल्या ह्या गोष्टीवरती आपण नियंत्रण त्याग करत नाही आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत नाही. पुढे आपण बघतो की आपली प्रार्थना कशी असावी. याच्यासाठी तुम्हाला मी वचन देतो. मत्ते 6:6 असं लिहिले आहे, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे उघडपणे त्याचे फळ देईल. आपली प्रार्थना ही दिखाव्याची किंवा व्यर्थ बडबड नसावी. आपली प्रार्थना ही आपल्या परमेश्वराबरोबरचे नाते जोडणारी असावी आणि आपण ती एकांतातच करू शकतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. एक देवाचा दास होता. तो नित्यनियमाने परमेश्वराची प्रार्थना करायचा. त्याचा एक शेजारी होता. शेजारी म्हणजे त्याच्यासमोर राहणार एका कॉलनीमध्ये अपोजिटला. आणि तो शेजारी कट्टर होता, विधर्मी होता, कट्टर होता. जेव्हा जेव्हा हा देवाचा दास प्रार्थना करायचा तेव्हा तेव्हा तो माणूस ह्या दासाला वेडवाकडं बोलायचा, घाण गोष्टी बोलायचा, त्याच्या घराजवळ कचरा टाकायचा, चपला फेकून मारायचा, बऱ्याच काही गोष्टी करायचा. पण हा दास कधीच त्याला काही बोलत नसायचा. एके दिवशी काय झालं, त्या कट्टर माणसाच्या घराच्या बाहेर फार गर्दी अशी जमलेली दिसली. आणि हा देवाचा दास तिथनं आला आणि त्या गर्दीतून वाट काढत थोडं पुढे गेला तर एका माणसाला विचारलं की बाबा काय झालं, एवढी गर्दी का जमली आहे. तर त्या गर्दीतल्या एका माणसाने सांगितलं की ह्या माणसाची एकुलती एक पोरगी मरण पावली आहे. हे ऐकून त्या दासाला फार वाईट वाटलं. त्या दासाने त्वरित तो आपल्या घरी गेला. त्याने आपल्या घराचं दार लावलं आणि परमेश्वरासमोर गुडघे टेकून तो प्रार्थना करू लागला. 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तासानंतर समोर जी मुलगी मृत झाली होती ती मृत मुलगी अचानक उठली आणि धावत पळत त्या दासाच्या घराच्या दिशेने निघाली. आणि तिच्या मागं पूर्ण ते लोक धावत पण निघाले. तिचे वडील, तिचे नातेवाईक सगळे धावत पण निघाले. आणि ती मुलगी त्या प्रभूच्या दासाच्या चरणाजवळ जाऊन पडली. आणि तो तिचा जेव्हा पिता जवळ आला तो आणखी चिडाने म्हटला की तू ह्याच्या चरणी का पडलेली आहे, तू ह्यांच्या पाया का स्पर्श करत आहे. तेव्हा त्या मुलीने म्हटलं की पापा, मी जेव्हा परमेश्वराच्या दरबारात होते, परमेश्वरासमोर होते, तेव्हा मला ह्यांच्या प्रार्थनेचा आवाज ऐकू आला. तेव्हा हे प्रार्थना करत होते की हे माझ्या परमेश्वरा, तू ह्या मुलीला का नेलंस, तिने आणखी काहीच अनुभवलेलं नाही आहे, तिला माझ्यासाठी कृपा करून परत कर. तेव्हा परमेश्वराने म्हटलं की माझ्या दासाची इच्छा आहे की तू परत जावं, तर तू परत जा. म्हणून मी पुन्हा तुमच्याकडे इथे आले आणि मी जिवंत झाले. आणि माझ्या परमेश्वराच्या लोकांनो, त्या दासाचं नाव होतं डॉक्टर DGS दिनाकरन. हालेलुया.
आणि तुम्हाला माहिती आहे की त्या व्यक्तीने आपलं आयुष्य परमेश्वरासाठी दिलं. ते दिवसभर बँकेमध्ये काम करायचे आणि रात्रभर प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहायचे आणि त्यासाठी परमेश्वराने त्यांना भरभरून आशीर्वादित केलं. एवढंच काय, पूर्ण जगभरामध्ये त्यांची कीर्ती नोंदली. असे असंख्य 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 लोकांचे त्यांनी परिवर्तन केलेलं आहे. तर आपल्याला पण, आपण जेव्हा प्रार्थना करतो का, ते त्यावेळेला तिथे समोर जाऊन प्रार्थना करू शकले असते, त्यांनी नाही केलं. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देऊ शकतो. 2 राजे 20वा अध्याय 23 वचन. त्याने भिंतीकडे तोंड लावून प्रार्थना केली. तो एलिया समोर, हिजकियाबद्दल मी बोलत आहे, की जेव्हा हिजकिया आजारी पडला होता तेव्हा एलिया त्याला भेटी झाला आणि परमेश्वराने सांगितले की जाऊन हिजकियाला सांग की आता तो जास्त दिवस राहणार नाही आहे. तुम्हाला 2 राजे 20मध्ये बघायला मिळेल. तेव्हा एलिया हिजकियाकडे म्हणाला की परमेश्वराने सांगितलं की तू आता राहणार नाही, आणि ते सगळं बोलून एलिया निघून गेला. तेव्हा हिजकियाने भिंतीकडे मुख करून परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि म्हटले की परमेश्वरा, तू जाणतोस की मी तुझ्यासही नीतिमत्वेने आणि वागलो आहे. तेव्हा परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला एलियाला पुन्हा म्हटले की जोपर्यंत तू चौकात पण गेला तर एलियाला म्हटले की जाऊन हिजकियाला पुन्हा सांग की मी त्याची प्रार्थना ऐकली आणि मी त्याचे 15 वर्ष आयुष्य वाढवतो. आता एलिया हा फार मोठा संदेष्टा होता, देवाचा दास होता, देव परमेश्वर त्याचा ऐकत होतं. हिजकिया राजा एलियाला पण सांगू शकला असता की तू माझ्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना कर, माझ्यासाठी प्रार्थना कर की परमेश्वराला सांग की तू मला जीवन वाढव, माझं आयुष्य वाढव, मला इतक्या लोक मरायचं नाही आहे. पण हिजकियाने एकांतामध्ये भिंतीकडे तोंड करून परमेश्वराशी त्याने संवाद साधला. त्यांनी आपलं अंतःकरण परमेश्वरासमोर ठेवलं आणि म्हटलं की पित्या, तू जाणतोस की मी माझं आयुष्य कसं व्यतीत केलेलं आहे, मी माझं आयुष्य किती नीतिमत्वेने व्यतीत केलेलं आहे. तेव्हा त्याची प्रार्थना मान्य करतो. हालेलुया. आपल्याला हे जेव्हा प्रार्थनेविषयी कळतं तेव्हा आपल्याला आणखीन एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की आपली प्रार्थना कशी असावी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एक प्रार्थना शिकवलेली आहे. मत्ते 6वा अध्याय 9 ते 13 वचन जर तुम्ही बघितलं की ही प्रार्थना सर्वांनाच माहिती आहे. आपण अगदी संडे स्कूलपासून आपल्याला ही प्रार्थना शिकवण्यात येते आणि आपण ती फॉलो पण करतो. म्हणतो की प्रभूची प्रार्थना. आता मला सांगा माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, जेव्हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मनुष्यरूपी देहात असताना तो सामर्थ्यासाठी रात्रभर प्रार्थना करायचा, तो एवढा लहान आहे का तो आपल्याला एवढी छोटीशी प्रार्थना शिकवेल? 4-5 ओळीची प्रार्थना तो शिकवेल आणि म्हणेल की ही परमेश्वराची प्रार्थना आहे? खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रार्थनेचा एक नमुना दिला आहे, ज्या प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही जर माझं परमेश्वराचं मत्ते 6:9-13 काढलं, जर तुम्ही बघितलं तर जर तुम्ही पहिला सेंटेन्स जर बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. हा पहिला सेंटेन्स म्हणजे प्रभूची स्तुती करणे होय. म्हणजे आपली प्रार्थना जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपण प्रभूला स्तुती करणं गरजेचं आहे. त्याची स्तुती करणं, त्याची आराधना करणं, त्याचं वर्शिप करणं हे आपल्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं जेव्हा सेंटेन्स तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला कळेल की तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. हा दुसरा सेंटेन्स आहे. ह्यात त्याने पित्याचे गौरव कसे करावे हे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण पित्याला गौरव केलं पाहिजे. म्हणजे पहिली सुरुवात आपली स्तुती आराधना, दुसरं आपलं गौरव असेल. तिसरं जेव्हा आपण म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, म्हणजे हे तिसरं सेंटेन्स आपलं समर्पण आपण परमेश्वराला करतोय की आम्ही तुला पूर्णपणे समर्पित होतोय की तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. जे तू आमच्या आयुष्यामध्ये नेमून ठेवलेलं आहे, जी तुझी इच्छा आहे, जे तुला योग्य आहे, जे तुला योग्य वाटतं की आमच्या आयुष्यात व्हावं, तर ते होऊ दे. आणि जर तुझी इच्छा असेल तर आमची रोजची भाकर तू आम्हाला दे. कारण की परमेश्वराने, तुम्हाला चांगलं माहिती आहे, एलियाला
कावळ्याच्या द्वारे भाकरी पुरवलेली आहे. हा भाकरी देणारा परमेश्वर आहे, कारण की परमेश्वर स्वतः म्हणतो की जर चिमण्या कावळ्यांना त्यांना ताणी भुकेची गरज नाही तर तुम्हाला काय. चौथा सेंटेन्स जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले आहे तसे तू आमची ऋणे आम्हा सोड. ही इतरांविषयीची प्रार्थना आहे आणि क्षमापणा आहे. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात इतरांना प्राधान्य द्यायचं आहे, त्यांच्याविषयी आपण प्रार्थना करायची आहे. त्यांच्याविषयी आपल्या मनात जर काही पाप असेल किंवा काही राग असेल तर आपण त्यांना क्षमा करायची आहे, जेणेकरून स्वर्गीय पिता देखील आपल्या पापाची क्षमा करेल. 5वा सेंटेन्स जर तुम्ही बघितला असेल तर आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडील. हा 5वा सेंटेन्स स्वतःसाठी आहे, पण ह्या स्वतःसाठीमध्ये देखील आपण कुठलीही गोष्ट मागत नाही आहे. आपण काय मागायचं आहे की आम्हाला तू कुठल्याही परीक्षेत आणू नकोस. आता परीक्षेत आणू नकोस म्हणजे काय? परमेश्वराने आपल्याला दोन्ही ज्ञान दिलेलं आहे, एक बऱ्याच आणि वाईटाचं. पण आपण परीक्षेत पडू नये म्हणून आपण चांगल्या ज्ञानाचा विचार करण्याचा, आणि आपण त्या चांगल्या ज्ञानाचं परमेश्वराकडनं मागणं घेतोय की परमेश्वरा आम्ही चांगल्याचीच निवड करावी, म्हणून आम्हाला तू परीक्षेत पाडू नकोस, कारण की तेव्हा तू आमचा हात धर आणि आम्हाला चांगल्या गोष्टीने आणि वाईटापासून आमचा बचाव कर. हे स्वतःसाठी प्रार्थना आहे, कारण की जेव्हा आपण ही प्रार्थना करतो बाकीच्या गोष्टी आपल्याला मिळेल. ह्याच्याविषयी अजून वेगळा अभ्यास मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि 6वं सेंटेन्स पुन्हा आहे की कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. हा पुन्हा पित्याला गौरव आणि स्तुती आपण देतो. तर प्रभू, मी तुम्हाला प्रभूची प्रार्थनेचा विषय सांगितलं आहे. तर जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करू माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, आपल्या प्रार्थनेची वेळ वाढवणं गरजेचं आहे. आपली प्रार्थना ही व्यर्थ प्रार्थना नसणं गरजेचं आहे. आपल्याला आपली प्रार्थनेचं आयुष्य वाढवणं गरजेचं आहे. आपण कशा पद्धतीने आपली प्रार्थना इमोशनल असून स्पिरिच्युअल असून वचनांद्वारे असलेले गरजेचं आहे, कारण की परमेश्वर ही वचनाची प्रार्थना ऐकतो. तुम्ही ह्या वचनाद्वारे परमेश्वराकडे जे मागा ते तुम्हाला देईल, कारण की परमेश्वर ह्या शास्त्र भागातलं च्या बाहेरचं ना ओळखतो ना क ओळखतो. तो फक्त ह्या शास्त्र भागाद्वारेच ओळखतो. तो जे काही तुम्हाला पुरवेल तो या शास्त्रातूनच पुरवेल. म्हणून तुम्ही जे काही परमेश्वराकडे मागाल तेव्हा तुम्ही तुमच्या शास्त्राच्या योजनानुसार मागा, आणि परमेश्वराकडे जेव्हा मागाल तेव्हा गुप्तरित्या मागा, कारण की परमेश्वर म्हणतो जेव्हा तुम्ही गुप्तरित्या मागता तो तुम्हाला सर्वांच्या देखत आशीर्वादित करेल. तुमचं मागणं हे गुप्त असलं पाहिजे, तुमची प्रार्थना ही गुप्त असली पाहिजे. तुम्ही पित्यांसमोर जवळ एकत्र येऊन त्याच्यात अनुरूप येऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे, आणि आपल्या प्रार्थनेमध्ये नेहमी पित्याला वेळ द्यायचा आहे. आज मी तुम्हाला धन्यवाद देतो, प्रभूला धन्यवाद देतो की त्यांनी आजची वेळ मला तुमच्यासमोर उपस्थित केलं, आणि कदाचित माझ्याकडनं तुमच्यासाठी एक चांगला संदेश निघाला असेल मी ही आशा धरतो. आणि नेहमी नक्कीच आपण ह्या गोष्टीवरती मनन करूया की आपली प्रार्थना कशी असायला पाहिजे, आपण प्रार्थनेमध्ये कसं वाढलं पाहिजे. तुम्ही परमेश्वराकडे मागा, आपण त्याचे लेकर आहोत, तो तुम्हाला दिल्याशिवाय कधीच राहणार नाही. फक्त आपलं मागणं योग्य असं पाहिजे. प्रभू ईश्वराने आपल्याला त्याच्या वचनांमध्ये दीर्घ आयुष्य दिलेलं आहे. तुम्ही परमेश्वराकडे म्हणा की मला प्रभू तू दीर्घ आयुष्य दिलेलं आहे, पण मला दीर्घ आयुष्य माझ्या गरिबीमध्ये नको आहे, मला दीर्घ आयुष्य माझ्या आजारामध्ये नको आहे, मला माझं दीर्घ आयुष्य दारिद्र्यामध्ये नको आहे, मला दीर्घ आयुष्य तुझ्या साम्राज्यामध्ये हवं आहे, मला दीर्घ आयुष्य मला माझ्या आरोग्यामध्ये हवं आहे, मला माझं दीर्घ आयुष्य तुझ्या श्रीमंतीमध्ये हवं आहे. तो तुम्हाला नक्की पुरवणार म्हणजे पुरवणार. तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये मागा म्हणजे तुम्हाला करेल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल, आमच्याबरोबर प्रार्थनेमध्ये असेल, आणि तुमच्या सर्व गरजा तुमच्या सर्व इच्छा परमेश्वर तुम्हाला पुरवो, आणि विशेषतः तो पवित्र आत्म्याने तुम्हाला अभिषेक करो. ही मी प्रभू येशूकडे प्रार्थना करतो. पुन्हा भेटू या पुढच्या वर्तमानामध्ये. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.